नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरातील महिला ह्या आपल्या घरातील गृहलक्ष्मी असतात. महिलांच्या या काही सवयी घरामध्ये बरकत आणतात आणि अफाट श्रीमंती देखील आणू शकतात. रोजच्या आयुष्यातील काही सवयी आपल्या आयुष्याचं सोनं करतात. स्त्रियांची ही एक सवय घरामध्ये अफाट श्रीमंती आणते. रोजच्या या काही सवयी ज्या आहेत त्या स्त्रियांचे भाग्य ठरवतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरामध्ये श्रीमंती येण्यासाठी आणि या सवयी असणाऱ्या स्त्रिया आपल्या घराचे भाग्य ठरवतात. तर अशा कोणत्या 7 सवयी महिलांना ह्या असाव्यात आणि ह्या सवयींचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला, आपल्या घराला लाभ होतो, घरामध्ये लक्ष्मी येते, गरिबी दरिद्री संपूर्णपणे नष्ट होते, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनला देखील क्लिक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरामध्ये बरकत येते की नाही हे मोठ्या उपायांवर नाही तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयींवर ठरतं. तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. मेहनत असूनही समाधान का मिळत नाही, याचं उत्तर आज तुम्हाला या 7 सवयींमध्ये मिळणार आहे. जर घरामध्ये एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीला थांबावंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. आजचा विषय आहे की घरामध्ये बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा 7 सोप्या सवयी. या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र खोलवर होतो. घरामध्ये शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनामध्ये समाधान राहतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ही कशी होते, ती दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे आपण बारकाईने लक्ष देणं. सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावरती संपूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस हा तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरामध्ये नकारात्मक कंपनं जास्त काळ टिकतात. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरामध्ये कळत नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही, फक्त मनामध्ये एकदा फक्त एवढंच म्हणायचं आहे की आजचा दिवस चांगला जावा. आणि ही छोटीशी भावना जी आहे ती आपल्या घरामध्ये बरकत ओढून आणते. कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं. ही सवय रोज पाळली तर घरामध्ये वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामामध्ये अडथळे सुद्धा कमी येतात. त्यापुढची सवय ही स्वयंपाकघराशी संबंधित आहे. घराचं स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरामध्ये पैसा टिकत नाही, असं जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यानंतर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे. घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. त्याचबरोबर स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे हा देखील सवयीचा महत्त्वाचा भाग आहे. असं मानलं जातं की ज्या हातामध्ये शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरामध्ये समाधान वाढवतं. त्यानंतरची तिसरी सवय ही उंबरठ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो, तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. महिलांनी रोज उंबरठ्यावरती पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आत या ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरामध्ये स्थिरता आणते. अनेक घरामध्ये पैसा येतो पण लगेच जातो, याच कारण उंबरठ्याजवळची दुर्लक्षित केलेली ऊर्जा असते. ही सवय रोज पाळली तर घरामध्ये अनावश्यक खर्च कमी होतो. त्यानंतर पुढची सवय म्हणजे घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे. फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरामध्ये तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरामध्ये मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरामध्ये प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय घरामध्ये नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
त्यानंतर पुढची सवय ही बोलण्याशी संबंधित आहे. घरामध्ये स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवत असतं. सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाहीत, अडचण नाहीत, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते आणि ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरामध्ये बदल घडवते. जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थिती ही स्वच्छ होत जाते. आत्तापर्यंत आपण महिलांच्या 5 सवयी पाहिल्या, पण अजून 2 सवयी बाकी आहेत ज्या घरामध्ये बरकत टिकून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात. आणि यात 7 सवयी रोज पाळल्या तर घरामध्ये नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी का थांबते, कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आत्तापर्यंत आपण 5 सवयी पाहिलेल्या आहेत. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरामध्ये बरकत टिकवून ठेवतात, पण बहुतेक महिलांकडून कळत नकळत दुर्लक्षित केलेल्या सवयी आहेत. या 2 सवयी पाळल्या नाहीत तर पहिल्या 5 सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही. म्हणूनच हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका. आता ही 6वी सवय ही संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो. यावेळी घरामध्ये कसं वातावरण असतं यावर घरातली स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरामध्ये अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. संध्याकाळी घर थोडं शांत होत असेल तर त्या शांततेमध्ये घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय देखील खूप महत्त्वाची आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी कामं करतात पण स्वतःसाठी 2 मिनिटंही देत नाहीत. हीच गोष्ट हळूहळू घरामध्ये ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घरातील वातावरणही हलकं होतं. अशात घरामध्ये पैसा आला की तो टिकतो, कारण तिथे अस्थिरता असते. आता त्यापुढची सवय ही 7वी सवय म्हणजेच झोपण्यापूर्वीची आहे. झोपण्यापूर्वीची शेवटची भावना रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावरती संपूर्ण दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. कितीही अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवून झोपणं ही सवय घरामध्ये बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग घरामध्ये साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणीच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे पण परिणाम मात्र खूप खोलवर होतो. आता या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरामध्ये काय बदल होतो? यात 7 सवयी पाळणारी महिला नकळत घराची दिशा बदलते. घरातील वाद कमी होतात, पैशाचा अपव्यय कमी होतो, अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळा शांतपणा जाणवायला लागतो. लक्ष्मी येते म्हणजेच फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधान सुद्धा येतं, स्थैर्य येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका ज्या आहेत ज्या या सवयींचा परिणाम कमी करतात. तर त्या कोणत्या चुका आहेत तर पहा. सतत इतरांशी तुलना करणं, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या रागाबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते, कारण जिथे असमाधान असतं तिथे लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मन, शांतता याकडे लक्ष देत नसेल तर याचा घरावरही परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही किंवा कुठलाही दिखावा नाही. फक्त रोजची थोडीशी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल तर घरामध्ये बरकत नक्की येते. आणि आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही. एक सवय निवडा, ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवयी सोडा. घरामध्ये बदल जाणवायला वेळ लागतो, पण तो बदल कायमस्वरूपी होतो. असं म्हणतात की कुठलीही गोष्ट किंवा सवय लावण्यासाठी 21 दिवसांचा वेळ द्यावा. 21 दिवस आपण कोणतीही गोष्ट सातत्याने केली तर त्याची आपल्याला सवय व्हायला लागते. तर अशीच आपल्याला एक सवय जी आहे ती लावून घ्यायची आहे. 2 दिवस एका सवयीचा सराव केल्यानंतर पुढची सवय आपल्याला अंमलात आणायची. हळूहळू तुमचं मन शांत, स्थिर व्हायला लागेल आणि मग आपोआपच घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती देखील व्हायला लागेल. आपल्या प्रत्येकाला हेच हवं असतं. घरामध्ये सुख, शांती, समाधान
जीवन नांदावं आणि हेच आपल्या आयुष्याचं ध्येय देखील असतं। त्यामुळे मैत्रिणींनो, नक्कीच या सवयी तुम्ही लावून घ्या। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, अफाट श्रीमंती देखील येईल। तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।